निकलला। हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। मी आहे आरे, तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे। आणि आत्ता वाजले दुपारचं 12:30 वाजलेला आहे आणि 3-4 दिवस झाले माझा ब्लॉग आले नाही आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणते तुम्हाला। आम्हीचं स्कूल अजून आवरेला सुट्टी पडले नाही, तिला आणायचं सोडायचं ते मलाच लागलेलं आहे काम। त्याबद्दल ना त्याच्यामध्ये टाईम ना कसं माझं चाललं काय समजे नाही, आणि कसं गरमीमुळे ना अजिबात काय करायला मन होई नाही, आणि ब्लॉगिंग तरी अजिबात नाही। तरी पण मी ना डेली मी शॉर्ट व्हिडिओ टाकते, प्लीज माझे शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा। काहीतरी गेम खेळते, काय खेळते ग बाळ? आणि हे बघा आरोही। हाय, कधी सुट्टी पडणार ग? सुट्टी 25 पासून किंवा 26 पासून पडणार आहे सुट्टी। अजून 1-2 दिवस स्कूल आहे। 2 दिवस आहे। मम्मा आता ना खूप गरमी होते आणि ना मला काहीतरी थंड थंड खायच्यासारखं वाटते, तर प्लीज तू काहीतरी बनव ना ग प्लीज। काय बनव ग? कुल्फी बनव। कुल्फी? हां चल मग ट्राय करूया। मला तर परफेक्ट येत नाही। मी खरंच ना एवढं गरमी वाढलेलं आहे ना, अजिबात जेवण जायला तयार नाही। असं वाटतं की फक्त थंड थंड पाणी काहीतरी थंड थंड खाऊनच राहायचं असं वाटायला लागले। तर मी ट्राय करणार आहे, चला मग करूया कुल्फी। ठीक आहे बघ, चला ना। 1 लिटर दूध आहे आणि हे फुल फॅट मिल्क आहे। आता ना एक कढई ठेवलेली आहे, चला दूध ओतून घेऊया। आता ना हे दूध ना हाफ ना होईपर्यंत ना असं हलवून घेऊया। एवढं लवकर हाफ होतं? एवढं लवकर कुठं, वेळ लागतं ना ग। बघा आता बॉईल आलेलं आहे। आता हे जर छान ना पूर्ण आहे ना, ह्याचा मग ते 60% तरी कमी व्हायला पाहिजे दूध, तोपर्यंत असं हलवत ना थांबायला पाहिजे। एक तरी गरमीने काय करायचं हे होई नाही, आणि याच्यामध्ये मुलांचा डिमांड, मुलांचं काय थोडं, मला पण खूप असं थंड थंडच काहीतरी खायचं सारखं वाटायला लागले, कंटिन्यू थंड पाणीच प्यायला लागले। आता हे मिल्क तरी मी ना सगळं फिरून घ्यायला लागलं, क्योंकि ह्याचं बघा इथं साई आहे नाही, साईडला लागतं बघा कढईच्या साईडला। हे सगळं असं काढून घ्यायचं, क्योंकि जरा पण वेस्ट करायचं नाही, क्योंकि हे सगळं मेन ह्याच्यामध्ये पाहिजे, ह्याच्यामध्ये की फॅट पाहिजे, फुल फॅट आहे ना हे सगळं। ते साई म्हणा नाही तर मलाई म्हणा, हे सगळं साईड ना हे छान सगळं ना असं काढून घ्यायचं। तोपर्यंत ना मी ना वेलची सगळं चेचून घेते। हे बघा पसीना बस झाले। हे बघा आता वेलची तरी मी इथं हे आहे, आता ह्याला कुटून घेणार आहे। आणि हे बघा असं साल काढल्यानंतर तुम्ही हे सालचं काय उपयोग करतं? मी तरी हे साल काय करते, हे बघा चहा पावडर आहे ना, बघा वेलचीच्या साल दिसतात ना, मी ह्याच्यामध्ये घालून टाकते। ते चहा पावडरमध्ये ना ह्याचा फ्लेवर येताना तो मस्तच लागतं। हा मिल्क हे बघा हाफ झालेला आहे, आणि ह्याच्यामध्ये मी ना हे ना 50 ग्राम ना काय म्हणता तुम्ही, खोया खवा मावा काय पण म्हणा, हे 50 ग्राम आहे ते घालते, क्योंकि माझ्याकडे मिल्क पावडर नाही आहे। हे मुलांचं एक ना मधीच असतं, साखरचा डब्बा उघडले की बस तोंड उघडच, द्या 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 म्हणून। तर खा। त्या ह्याच्यामध्ये ना साखर घालून घेते, एक 3 चमचा घालून घेते, वेलची पावडर घालून घेते। आता चांगलं परत मिक्स करून घेऊया। अजून हे दूध आहे ना अजून थोडंसं कमी व्हायला पाहिजे। तिना बघा बघा कसं झालं फेस सगळं, हे बघा सगळं पसीना। तुमच्याकडे पण असं गरमी वाढले की नाही? तर बघा पूर्ण ना 100 ना 70% दूध, म्हणजे की दूधचं क्वांटिटी कमी झालेलं बघा। आता मी गॅस ऑफ करून टाकते। बघा मी बरोबर 1 तास झाले किचन रूम मध्ये आहे आणि काम करायला लागले कुल्फीचा, आणि ही गुडिया येऊन मला काय विचारते, म्हणजे की मला विचारायला लागलं की माझं इरेजर कुठं गेलं, म्हणजे की ती स्वतःच्या हाताने तर हरवलेली आहे, लेकिन सगळं ब्लेम माझ्यावर घालायला लागले, आणि मला म्हणते की माझं इरेजर कुठं आहे मम्मा, नाही मिळालं तर बघ। आता बघा हे मुलं, आता मी तरी कामात आहे आणि ह्यांचं इरेजर घेऊन करणार काय मी?
विचारा तिला कुठं आहे इरेजर. मला तुमचं मुलं पण असं करतात का सांगा. स्वतः सगळं वस्तू हरवते आणि सगळं येऊन मलाच विचारते कुठं आहे माझं खेळणी, कुठं आहे माझं वस्तू. हे बघा थंड झालेलं आहे आता ना. हे बघा माझ्याकडे कायच आईस्क्रीमचा मोल्ड वगैरे काहीच नाही आहे. मी ना हे वाटीमध्ये जमा करणार आहे. दे मला तुझं, मी लावते हिला. हे कसं आहे ना, अल्युमिनियम ते फॉईल म्हणतात ना ते नाही आहे. त्याबद्दल हे दूधचं पॅकेट ना मी कट करून छान धुवून घेऊन सुकून पुसून आता हेच मी ह्याच्यावर लावणार आहे. लावून ह्याच्यावरती ना रबर हे करणार आहे, फिक्स करणार आहे. नंतर बघा किती मदत करतात लहान मुलं, खूपच मदत करतात. असं करतात की आम्ही जाऊन आता आरामच करायला पाहिजे आणि त्यांनीच सगळं काम करणार आहे. आता ना 2 वाजायला आले. हे बघा झालेलं आता त्याला फ्रीजमध्ये ठेवून टाकते. आता हे चला बंद करूया. चल 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 मोठं बंद करूया. 2:15 वाजलेला आहे. चला मग आता जेवण करू. आता जेवण करून घेतो. आणि जेवणमध्ये आहे आज मसूर डाळ पुलाव केलेली आहे, बटाटा कॅबेज वगैरे घालून. आणि हे आहे लोणचं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल बघा मी कुल्फी ठेवली होती 2 वाजता. काल दुपारचं 2 वाजता ठेवली होती. त्याच्यानंतर कसं मी ब्लॉग कंटिन्यू केली नाही. ते काय झालं आमच्याकडे 4-5 वेळा लाईट गेला. ते पण कसं एकदा गेलं अर्धा तास, त्याच्यानंतर गेलं 10 मिनिट. असं करून मला वाटतं की 1 तास 1.5 तास लाईटच नव्हतं आमच्याकडे. त्याबद्दल मी म्हटलं की आज म्हणजे की रात्री पण काय कुल्फी हे करायचं नको, की फक्त 7-8 आवर्स होतात. मग ते जमतं की नाही जमतं की रिस्क नको घ्यायचं म्हणून ना. आत्ता बघा सकाळचं 11:30 झालेले आहे. आता चला कुल्फी ना म्हणजे की आता काढूया, बघूया आता कसं झालेलं आहे. हा कुल्फी हे ना बघा काल दुपारी 2 वाजता ठेवली, रातभर पण ठेवली, तरी पण कसं एवढं कसं चांगलं सेट झालं नाही आहे माझं कुल्फी. की ते लाईट सारखं गेलं म्हणून हे झालं. चला बघा टेस्ट तरी ना खूपच चांगलं झालेलं आहे. एवढं ठेवून पण ना माझं सेट झालं नाही. काय माझं फ्रीजचं बरोबर नाही आहे काय आहे माहीत झालं नाही. लेकिन जसं मी व्हिडिओमध्ये बघते बघा किती छान छान निघतं, तसं झालंच नाही. तरी पण टेस्ट छान आले. सेम कुल्फी सारखं आलेलं आहे. लेकिन फक्त आईस्क्रीम कसं खातो बघा असं हे झालं नाही आहे. किती मेहनत त्यांनी केली होती कुल्फी, लेकिन ना ते काय म्हणतात मला हे कुल्फी गॉन रॉंग असं झालं. टेस्ट तरी भरपूरच छान होतं. म्हणजे आपण बाहेरचं कसं खातो बघा त्याच्यापेक्षा पण मला खूप आवडलं असं म्हणजे घरी बनवलेलं. लेकिन कसं ते सेट झालं नव्हतं. लेकिन ते कशाला सेट झालं नव्हतं तर काय माहीत. मी परत ट्राय करायचं काय नाही करायचं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला मग आता हा व्हिडिओ प्लीज आवडलं तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.